कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आज आहे 26 मे आणि आज आहे अभिचा बर्थडे. तर चला तुमच्या सगळ्यांकडून ना मी अभिला विश करते. हॅपी बर्थडे अभि. थँक्यू. तुला काय गिफ्ट पाहिजे? काय गिफ्ट पाहिजे तुला? तुझी काय आहे ते दे की. काय आहे माझ्याकडं? मला पण माहिती. अभिला गिफ्ट आणायचं होतं. अभिला काय गिफ्ट आणावं असं विचार करत होतो, पण काही समजलंच नाही काय घेऊन यावं. म्हणून सिद्धू मामाने पण सांगितलं होतं की अभिसाठी गिफ्ट घेऊन ये, पण त्याच्यासाठी मी तो ड्रेसच घेऊन आले, कारण की मला सुचलंच नाही त्याला काय आणावं म्हणून. तर ओवीला गिफ्ट दिलं होतं, म्हणून त्याचं म्हणणं होतं की ओवीला कसं कॅडबरीचं गिफ्ट दिलं तर मला पण गिफ्ट द्या. तर मी काय आणलं तुझ्यासाठी? चला म्हणलं आज अभिच्या आवडीचं गिफ्ट. आवडलं गिफ्ट? खोल मग. मला पण देतो ना? मम्माला पण देणार ना? सकाळी मी केक बनवला, म्हणजे मी कालच्या तुम्ही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी केक बनवत होते. काल मी बेस बनवून घेतला केकचा आणि म्हटलं की आयसिंग वगैरे आज करता येईल. रात्री करणार होते, पण रात्री मला एवढा कंटाळा आला, कारण काल आम्ही ते गंगेची नदीवरती पूजा करायला गेलो होतो. त्यानंतर गुड न्यूज तुम्हाला समजली असेल, शिदोरी सोडली. तर माझ्या छोट्या भावाचं आता लग्न ठरलंय, तर त्याची शिदोरी आली होती, ती सोडली. आणि त्यानंतर आम्ही इंदापूरला शॉपिंगला गेलो होतो, कारण ही बड्डेची थोडीफार गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या पण घेऊन आलो. आणि मग कंटाळा आला होता, त्यामुळे म्हटलं राहू दे. असं पण आमच्याकडे रात्री संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लाईट नसते, आणि मग मला 10 नंतर तो केक बनवावा लागणार होता, त्यामुळे मी ठेवला तसंच. तर सकाळी मी तो केक बनवून घेतलाय आणि आता दिवसभर लाईट नाही. नेमकी आज लाईट चेंज झाली, कारण मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण दिवसभर लाईट होती, म्हणजे कालपर्यंत, आणि आज नाहीये. तर आज सकाळी 10 वाजता लाईट गेली, आता 4 वाजता येणार. 4 वाजता येऊन परत 6 वाजता जाणार. त्यामुळे बड्डेच्या टायमिंगला पण कसं होईल काय होईल माहिती नाही. तर केक ना मी बनवला आणि मम्मीच्या घरी नेऊन ठेवलाय, कारण गावात लाईट असते, आम्ही वस्तीवर राहतो, त्यामुळे आम्हाला लाईट नाहीये. आता बड्डेचं नियोजन कसं करायचं, तर आज ना आम्ही जेवणामध्ये बाजार आमटी ठरवली. सारखं आमच्याकडे काय असलं की एकतर वांग, नाहीतर मग सगळ्यांचं फेवरेट आहे की बाजार आमटी, त्यामुळे मग तीच घेतली. बिर्याणी करायची होती, म्हणजे नॉनव्हेजचा विचार केला होता, पण असं पण आम्ही ना अधिक महिना सुरू झाल्यापासून नॉनव्हेज खाल्लंच नाहीये. मग म्हटलं थोडे दिवस राहिलेत तर कशाला, त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं. व्हेज बिर्याणी, घाम खूप येतोय कारण की लाईट नाही आहे ना, त्यामुळं. तर व्हेज बिर्याणी बनवायचं मग आम्ही प्लॅनिंग केलं. म्हटलं नॉनव्हेज नाही तर व्हेज बनवूया. आणि मी आजपर्यंत कधीच व्हेज बिर्याणी बनवली नाही आहे, त्यामुळे प्रियंका वहिनी, गौरी वहिनी, सुषमा वहिनी, त्यांना म्हटलं या तुम्ही सगळेजण, आपण सगळे मिळून करू. असं पण आज स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नाही, कारण की बाजार आमटीचे तर पॅकेट मिळतात, ते आणूनच त्याची आमटी बनवायची. चला आल्या आल्या सगळ्या वहिन्या बसल्या होत्या कामाला. थोडीफार तयारी मी करायला घेतली होती, तोपर्यंत वहिन्या घरी आल्या आणि त्या इकडे करायला त्यांनी सुरुवात केली. म्हटलं चला त्यांच्यासाठी मस्तपैकी थंड थंड सरबत बनवून घेऊया, त्यामुळे सगळ्यात आधी मी तो बनवायला घेतला. तसं तर ना लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप जास्त थंड पाणी नाहीये, माठातल्याच पाण्याचं हे सगळं चाललंय आमचं. ए अनु, हाय कर सगळ्यांना, बाय कर. अनु बाय कर ना. लागली लाटाला. बघू किती छान छान चपाती करते अनु. लाटा कणिकच खायची. काय चालली? इकडे मी हा बिर्याणीसाठी कांदा कट करून ठेवला होता. कोणीतरी कॉमेंट करून मला सांगितली होती की कांद्यामध्ये मीठ टाक आणि त्यानंतर थोडंसं सुकायला ठेवतो. त्याच पद्धतीने मी केलं होतं. थोड्या वेळ मी उन्हामध्ये ठेवलं होतं, पण त्याला पाणी सुटलं आणि असं केलं की मुळे काय होतंय ना की खूप क्रिस्पी कांदा बनत नाहीये, पण छान त्याला गोल्डन कलर पण आला होता. इकडे बाहेर वहिनी आत्या चपाती भाकरी करायला घेतली. तोपर्यंत आमची इकडची मोठ्या माझ्या ननंदबाई वगैरे आल्या होत्या. अनु लगेचच त्यांच्या मागे मागे पळत होती, कारण त्यांच्या बसल्या पिशवीत काय खाऊ आहे ते तिला बघायचं होतं. इकडे ना यांचं दम द्यायचं काम चाललंय बिर्याणीला, म्हणजे जे भाज्या वगैरे आहेत ना त्या शिजवून घेतल्या होत्या आणि त्याला दम देत होत्या. तर रेसिपी तर मी काही शूट केलेली नाहीये. आल्या आल्या ननंदबाई पण आमच्या भाकरी करायला इकडे बसल्यात. मस्त दम बसला होता बरं का बिर्याणीला. खूप सुंदर याचा स्मेल येत होता, सगळ्या घरभर तो स्मेल पसरला होता. त्यानंतर यांनीच हे सगळं लेअरिंग वगैरे करायला घेतलं होतं. तांदूळ पण मस्त आधी शिजवून 80% बाजूला काढून घेतला होता आणि आता ना लेअरिंगची सगळी तयारी करून घेतली आहे. तर सगळ्या भाज्या घालून हे तयार करून घेतलं. इकडे तळलेला कांदा आहे, काजू भरपूर तळून घेतले, थोडेसे कलर पण आम्ही टाकणार आहे आज बिर्याणीला, तर ते पण इकडे करून घेतलंय आणि मस्त लेअरिंग करून घेतली. मस्त त्यामध्ये तूप पण भरपूर घातलं होतं, त्यामुळे टेस्ट खरंच खूप छान झाली होती बिर्याणीची.
हे झाल्यानंतर म्हटलं मी निवांत बाजार आमटी बनवेल, कारण त्याला तर वेळ लागणार नाहीये. हे काम झालं की सगळं काम सोपं झाल्यासारखं वाटणार आहे. आणि मधून अजून जाऊन मी पण अशी डोकावून बघत होते की नक्की तुम्ही कसं केलंय बघू, मी पण बनवते. कारण तांदळाचं सांगायचं खरं तर माझ्याकडून ना जरा चिकट बिर्याणी होते, त्यामुळे मला बघायची होती यांच्याकडून की तुम्ही बिर्याणी कशी बनवता बघू, म्हणजे मी पण पुढच्या वेळेस तशीच बनवेल. तर तांदूळ कसा शिजवला वगैरे ते बघून घेतला. आता यांचं लेअरिंग ते इकडे होतंय, तोपर्यंत हा माझा एक भाऊ आला होता. हे दोघं जण माझे भाऊच आहेत आणि ते इकडे ना बड्डेचं डेकोरेशन करत होते. तर बलूनचंच आपलं सिम्पल असं डेकोरेशन करून घ्यायचं होतं. व्हाईट आणि ब्लू कलरचे 2 कलरचे मी बलून्स आणलेत, ते फुगवून आपलं हाफ डेकोरेशन करून घेणार आहे. आता संध्याकाळचे 7:45 वाजलेत, स्वयंपाक वगैरे झाला. दुपारीच वहिनी सगळ्या आल्या होत्या, पटपट त्यांनी सगळं केलं, त्यांनीच केलं असं मला, मी थोडीशी मदत वगैरे करू लागली. त्यांनी पटकन स्वयंपाक आवरला आणि त्या गेल्यात. तर आणखी एक माझी बहीण आहे ना, तिच्या मुलाचा बड्डे आज, पहिला बड्डे. तर इकडे तिकडे ते कन्फ्युजन चाललंय त्यांचं की इकडे यायचं की तिकडे जायचं आधी, त्याच्यामुळे आता हे झालंय. पण येतील आता सगळे आणि बड्डेला सुरुवात करणार आहे. तरी आता ताट वगैरे करायचं राहिले आणि मी आता अशी तयार झाली आहे. या साडीवरचं ब्लाऊज आहे ना, हा मी अजून शिवलेला नाही आहे, पण मला अशी एक्साइटमेंट झाली होती ही साडी घालायची, कारण मला खूप जास्त आवडलेली. त्यामुळे हा पिंक कलरचा ब्लाऊज मी त्यावरती घातला आहे. 1 मिनिट. मी काय असं खूप जास्त मेकअप केला नाही, फक्त आपलं थोडंसं स्ट्रोक क्रीम नाही टिंटेड मॉइश्चरायझर लावलं आहे सोटूचं. आणि ही आपली व्हाईट कलरची साडी आहे आणि फक्त एक कानातलं यावरती घातलं आहे आणि मी रेडी झाली आहे. आता ताट वगैरे करायचं राहिलं आहे आपलं, तर ते करून घेते, डेकोरेशन दाखवते तुम्हाला. चालूच आहे का अजून? झालं अभि 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 हाय, हे बघ ना, छान केले का मामाने? छान केले का डेकोरेशन? हा ए नेत्रा, इकडे ना आमच्या वस्तीवरचे सगळेजण जमा झाले होते. आता वाट बघत होतो की बड्डेला सुरुवात करायची, पण केक काय आमच्या इथे नाहीये. केक होता मामाच्या घरी, अभिच्या मामाच्या घरी. आता या वहिन्या आमच्या केक घेऊन आल्यात, आता बड्डेला सुरुवात करायची. आणि मी त्यांना विचारत होते की आणलाय ना माझा केक व्यवस्थित, पण केकचा गडबड घोटाळा झालाच आहे, पुढे जाऊन सांगते तुम्हाला. तर सगळेजण जमा झालेत. लाईट आत्ता आमच्याकडे नाहीच आहे, जुगाड केलाय लाईटचा. दोन भैयाकडे ट्रॅक्टर आहे, आर्मीचर आहे, काय असतं ते मला नाही माहिती, पण ते आणलंय, जोडलंय. त्यामुळे आता लाईटचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आत्यांनी इकडे सगळ्यांना मस्त हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि बड्डेला आता सुरुवात करतोय. तर केकचं असं झालं होतं की आमच्याकडे लाईट नव्हती आणि त्यात मी थोडासा हाईटचा केक बनवला आणि काय झालं माहिती नाही, पण तो एका साईडला असा थोडासा बेंड झाला होता. तर ओवळायला वगैरे आम्ही इकडे सुरुवात केली आणि यावेळेस मी फायर कॅन्डल आणलंच नाही, कारण की प्रत्येक वेळेस तो फायर कॅन्डल फुटतो आणि त्याचं ना केकवरती ते पडतं पण सगळं. त्यामुळे म्हटलं फायर कॅन्डल नकोच. आणि इकडे अनुची सुद्धा गडबड चालली आहे अभिला ओवाळण्यासाठी. अभिला आज काय झालं होतं काय माहिती, सकाळपासून बाबा चिडचिड त्याची चालू होती आणि अनुचं मामीसोबत तर त्याचं अजिबातच जमत नव्हतं. तुम्हाला इकडे बघा सगळ्या मुलांची ना अशी लुडबुड चालली होती आणि आमची अन्वी म्हणजे अशी खोडकर आहे, सारखी अशी पळायची, तिला उचलून आणावं लागायचं, कारण ती पटकन केकमध्ये हात घालायची आणि तो केक खाऊन घ्यायची. बघितलं इकडं नखरे तिचे, आणि उचलून नेला की असा राग येतो तिला, तिच्या मनासारखंच तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता सगळ्या बायका इकडे बसलेल्या होत्या, सगळ्यांनी एक एक करून त्याला ओवाळून घेतलं. पण अभिचं दरवेळेस प्रमाणे तेच की कोणी पैसे दिले की मग अभि मात्र खुश. आता मम्मीने ओवाळून घेतलं, त्यानंतर ना माझ्या ननंदबाई आल्या होत्या. आता इथे ना मी नेमकी व्हिडिओ मिस केली. वैशालीताईंनी अभिला पैसे दिले होते आणि अशा तिरक्या नजरेने मस्त तो हसत होता ना, ते बघून मला असं वाटलं की अरे काय हे. तर ह्या दोघींनी पण त्याला तेच दिलं, त्यामुळे बघितलं ना तो असा हसत होता. आणि जे काही गिफ्ट आले होते ते पण त्यांनी लगेचच खोलून बघून त्याचं ते चाललेलंच होतं. एवढं छान डेकोरेशन केलं होतं, बलूनचं डेकोरेशन. मी पण छानपैकी तयार झाले होते, अभिचे बाबा पण छान रेडी झाले होते. तर ते तर या व्हिडिओत सुद्धा एकदा पण नाही दिसले, कारण ते तिकडे कुठे जाऊन बसलेले, आलेच नाही इथे. आणि नंतर मला वहिनी म्हटलं की एवढं छान केलं होतं तुम्ही सगळं, एक फोटो तरी काढला का? आणि मग लक्षात आलं की अरे हो, फोटो सुद्धा नाही आपण काढला. अरे काय केलंय ते, त्याचा कालाच
व्हाईट कलरची साडी घातली होती बाबा, त्यामुळे बर्थडे झाला की पटकन पळत गेले, साडी चेंज करून ड्रेस घालून आले. तोपर्यंत वहिन्यांनी ना इकडे ताटं करायला घेतली होती आणि ही होती इकडे बिर्याणी. आता या बिर्याणीचं खूप जास्त कौतुक झालंय, कारण ती होतीच कौतुक करण्यासारखी. तर काल ना सगळे गेल्यानंतर आम्हाला घरातलं सगळं आवरायला वगैरे 11 वाजले, कारण एवढ्या घरभर सगळीकडे एवढा सगळा पसारा झाला होता ना. आधी म्हटलं हे सगळं आवरून घेऊया, कारण उठल्यानंतर पुन्हा तेच करायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं. आणि असं काही खूप मोठा बर्थडे नव्हता, मोजकेच लोक बोलवले होते जे आमच्या जवळचे आहेत ते. आणि स्वयंपाकाचं तर तुम्ही बघितलंच, माझ्या सगळ्या वहिन्या आल्या होत्या, सारिकाताई पण होत्या. सगळ्यांनी मिळून पटपट पटपट सगळा स्वयंपाक करून घेतला होता. आणि जी बिर्याणी त्यांनी बनवलेली ना, एक नंबर झालती. जी व्हेज बिर्याणी होती, जेवल्यानंतर पण सगळे म्हणत होते की बिर्याणी खूप छान झाली आणि मला पण खूप जास्त आवडलेली. मी आधी कधी खाल्लीच नव्हती व्हेज बिर्याणी आणि मी कधी बनवली पण नव्हती. तर पहिल्यांदा खाल्ली आहे आणि मला इतकी आवडली ना, इथून पुढे मी नक्की बनवेल. आणि त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कॉमेंट करा. त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर स्वयंपाक असं वाटलं होतं की सिंपल होतो की काय, पण बिर्याणीने सगळ्या ह्याच्यात हे केलं. आणि बाजार आमटी तर काय आमच्याकडे चालूच असते, कारण सगळ्यांना आवडती बाजार आमटी. तर बाजार आमटीचे पॅकेटच आणलेले, ट्राय करायची आहे मला ती पण. आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे की बाजार आमटी नक्की कशी बनवायची. तर दुपारी सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करून घेतला, त्यामुळे त्याचं पण मला काही एवढं हे नव्हतं की स्वयंपाक राहिलाय वगैरे. आणि डेकोरेशनला सुद्धा आबीचा जो गावातला एक मामा आहे त्याला बोलवलं होतं, त्यांनी डेकोरेशन केलं होतं. त्यामुळे लोड असा काहीच आला नाही बर्थडेचा. कसा होऊन गेला तेच समजलं नाही. बर्थडे छोटासाच होता पण छान झाला आणि जेवण पण भारी. आणि मी काय ठरवलं होतं की स्वयंपाक छोटा, एवढं काही आपण हे केलं नाहीये, तर जेवणानंतर आपण आईस्क्रीम आणू सगळ्यांसाठी. आईस्क्रीम आणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सगळेजण घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आईस्क्रीम पण आणलं होतं. मग काय केलं, आम्हीच परत नंतर ते खाल्लं. आता अजून शिल्लक पण आहे. आणि लाईटचा पण आमच्याकडे खूप जास्त प्रॉब्लेम असतो. केकचं तुम्ही बघितलं ना, केकचं पण असं होऊन बसलं, केक सगळा असा हे झालेला. आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते पटकन सेट पण नाही होत ना. आता ठरवलंय की हा माझा शेवटचा केक असणार आहे. इथून पुढे मी घरी केकच नाही बनवणार. प्रत्येक वेळेस आता बाहेर ऑर्डर द्यायची, सरळ केक घेऊन यायचा, हेच मला करावं लागणार आहे. आणि तसंच करणार. हा शेवटचा केक म्हणायचा. आणि माझ्या सासूबाई पण एकदम हेल्प करतात. तुम्हाला माहिती आहे, हेल्प करतात म्हणजे भरपूर सगळं काम ते करतात आणि त्यांना सवय आहे काम करायची. आता काही जणांना असं शॉर्ट्सवरती कॉमेंट येतात, सगळ्यांना तर वाटतं की ते छान आहेत, पण काही जणांचं असं असतं की दिसतं तसं नसतं. किंवा काही जणांना असं वाटत असेल की मी असंच सांगते की माझ्या सासूबाई चांगल्या आहेत, चांगल्या आहेत. पण तसं नाहीये, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. सगळी मला मदत पण करू लागतात आणि त्यांचं कधीच असं काही नसतं. तर त्यामुळे ना असं काही होत नाही की मला हे करायचं म्हटल्यावरती टेन्शन किंवा काय. आम्ही सगळं मिळून करत असतो, त्यामुळे सगळं आमचं छान छान चाललेलं असतं. तर चला, कसा झाला आबीचा बर्थडे, तुम्हाला काय वाटलं मला कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.